शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा। सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन अपडेट सांगितलेला आहे। 29 डिसेंबर 2025 रोजी हे नवीन अपडेट आता सरकारने सांगितलेलं आहे। जे शेतकरी आतुरतेने नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची वाट बघत होते त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंददायी आणि आनंदाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। बघा, राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला। या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्याला सुरुवात झाली। आता कुठली अडचण फेरफटका इथं प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही। रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यावरती जमा करता येईल। काही शेतकऱ्यांना 2,000चा हप्ता मिळणार असून पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची रक्कम जमा होणार। त्यामुळे याचबद्दलची माहिती आपल्याला समोर बघायची आहे। तर पैशांबद्दलची चिंता इथं तुमची दूर झाली असेल। आता बघा, सरकारने शेतकऱ्याला दिलासा देणारा इथं मोठा निर्णय घेतलेला आहे। ही संपूर्ण माहिती पुढील अपडेट इथं समजून घेण्यासाठी आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं लागणार आहे। राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी दिलासा देण्यासाठी बातमी आली। राज्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची भरपूरशी शेतकरी वाट पाहू लागलेले होते। कारण की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला। एकदाचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर जास्त दिवस इथं लागत नसतो। कदाचित एका हप्त्याच्या आतीलच हे नमो शेतकरी योजनेचा वाटप सुरू होत असतो। परंतु भरपूरसे दिवस उलटून गेले, महिना निघून गेला, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता जमा झाला नव्हता। त्याचसाठी आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 अत्यंत महत्त्वाची घोषणा केल्या असून त्यानुसार पैसे थेट खात्यावरती जमा होईल। आता त्यामुळे राज्यभरात इथं शेतकऱ्यांसाठी इथं समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचे पैसे आज येणार उद्या येणार असा प्रश्न हा अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडत होता। याचे पैसे कधी जमा होतील, नेमकं तारीख काय, इथं हा गोंधळ त्यांच्या मनामध्ये चिंता बसून इथं ठेवलेला होता। आता कारण सरकारने थेट खात्यात इथं रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता इथं पैसे जमा करण्याचे त्यांनी आदेश देऊन टाकलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील नाही, कारण की बघा, काही पात्र जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। सिलेक्टेड जिल्हे ज्याला देखील आपण म्हणू शकतो, तर हे पात्र जिल्ह्यांची यादी कमी प्रमाणामध्ये त्यांनी सिलेक्ट केलेली आहे की पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार। कारण की बघा, 29 डिसेंबर 2025 रोजीचं हे नवीन अपडेट सरकारने स्वतः सांगितलेलं आहे। तर कोणकोणते जिल्हे आता सरकारने यामध्ये आता निवडलेले आहे, पात्र केलेले आहे, हे नक्कीच तुम्हाला पाहायचं आहे। तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या तालुक्याचं नोंदलेलं आहे का इथं नाव, हे नक्की तुम्हाला तपासायचं आहे। कारण की बघा, लवकरात लवकर तुम्हाला देखील याचा हप्ता मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर का वाट बघत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आनंददायी आजचा व्हिडिओ ठरणार आहे। कारण की बघा, जिल्ह्यांची यादी जर का तुम्ही पाहिली नाही तर कदाचित तुम्ही अपात्र असूनही तुम्हाला पात्र कसं होण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागणार, कोणता अर्ज करावा लागणार, पैसे कसे मिळणार, याचं तुम्हाला संपूर्ण माहिती इथं समजणार नाही। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, बघा, आता या नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत भरपूरसे शेतकरी इथं अपात्र झालेले आहे आणि पीएम किसान योजनेच्या अंतर्गत भरपूरशा शेतकऱ्यांना अपात्र देखील केलेलं आहे। कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना इथं प्राधान्य देण्यात आले आहे, संपूर्ण अपडेट हे तुम्हाला सविस्तरपणे मी आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, विनंती आहे। कारण की बघा, जर सरकारने हे घोषणा केलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं जर का नाव नसेल तर कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये ही तर जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय पैसेच मिळणार नाही। आणि जर तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल तर कधी तुम्हाला पैसे मिळणार, तुम्हाला वंचितच देखील राहावं लागणार का, तर हे देखील तुम्हाला तुमचे डाऊट हे पुढे क्लिअर होऊन जाणार आहे। बघा, काही शेतकऱ्यांना 2,000, काहींना 4,000 तर काहींना 6,000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। बघा, इथं महत्त्वाचा इशारासुद्धा सरकारकडून हा आपल्याला देण्यात आलेला आहे। यावेळी काही जसं की नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे हे सांगून टाकलेलं आहे। बघा, काही योजनांचा जसं की लाभ भेटणार आणि काही योजनांचा लाभ सरकार इथं ठराविकपणे इथं कम करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा, सरकारने 2 ठराविक कामं सांगितलेली आहे, ती जर काम तुम्ही पूर्ण केली नाही तर या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही। ही दोन्ही कामे जर का तुम्ही केली तर त्वरितच तुमच्या खात्यामध्ये
सेकंदामध्ये 2 ते 3 तासांमध्ये हप्ता इथं क्रेडिट होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, कोणते काम तुम्हाला करायचे आहे पुढे सांगतो, चिंता करू नका, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता बघा, ही योजनासुद्धा सुरू राहिली, मात्र जरी 2 काम तुम्ही जर वेळेवर केले नाही तर तुमचा नमोचा हप्ता कायमचाच इथं बंद होऊ शकतो, असं सरकारकडून स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, तुमचं नाव या यादीतून वगळण्यात आलं का तुमच्यासाठी योजना कायमची बंद होऊ शकतो. तुम्हाला योजनेचा कोणताच इथं फायदा भेटणार नाही. त्यामुळे ज्यांना आपला हप्ता सुरू ठेवायचा आहे असं शेतकरी बांधवांना 2 कामे तात्काळ इथं पूर्ण करून घ्यायची आहे, कारण की गरजेपूर्वक हे कामे तुमच्यासाठी ठरणार आहे. आता ते सुद्धा 7 दिवसांच्या आतीलच इथं केल्याचं बघा, म्हणजेच तुम्ही केवायसी जर का केली तर हे 7 दिवसाच्या आतीलच तुम्हाला इथं पैसे मिळणार आहे आणि 2026 पर्यंत योजनेचे पैसे तुम्हाला इथं मिळूनच राहतील. असं तुम्हाला दुर्लक्ष यावरती करायचं नाही. आता कोणते ते तुम्हाला कामं करायचे तर बघा, येणारा 8वा 9वा आणि 10वा किंवा जो काही आता तुम्हाला हप्ता मिळणार आहे ते आता असं देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय भाषेत सांगितलेलं आहे. म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांसाठी ही गोष्ट आताच लक्षात घेण्याजोगती आणि जसे का महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोणती ते 2 कामे तुम्हाला त्वरित करायची आहे जे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील. बघा, आता ते अत्यंत गरजेपूर्ण तुम्हाला कामं ठरणार आहे. येणारा 8वा हप्ता आणि 2 कामावरूनच इथं अवलंबून असणार आहे. ही कामे जर का तुम्ही केली तर 100% तुमचा हप्ता थांबणारच नाही, लवकरच तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता ते कामे कोणती असणार आहे हे तुम्ही चिंता करू लागलेलं आहे. तर बघा, पहिलं काम म्हणजेच तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला 100% फार्मर आय डी घ्यायची आहे. कारण की बघा, 2025मध्ये जर चाललं की फार्मर आय डी होती नाही तरी पण सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले, परंतु 2026मध्ये हा कडक नियम आता सरकारने लागू केलेला आहे. 100% तुम्हाला हे पैसे जमा होतील नाही, गॅरंटीड व्हिडिओ असणार आहे. कारण की बघा, तुम्ही जर का फार्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. त्या व्यतिरिक्त बघा, हे 2 कामे कोणते असणार आहे तर एक काम फार्मर आय डी आणि दुसरं काम म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून ठेवा. जर का तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक केलं नाही तर कोणत्या खात्यावर तुम्हाला पैसे जमा होणार हे देखील सरकारला कळणार नाही. म्हणजेच तुम्हाला कायमस्वरूपी पात्र असूनही इथं अपात्रतेच्या यादीमध्ये घुसणं आवश्यक पडणार आहे. तर बघा, हे 2 कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे. आता बघा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला जमा होणार आहे तर बघा, पहिला जिल्हा असणार आहे नांदेड, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर. त्यानंतर बघा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा. त्यानंतर बघा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर. त्यानंतर बघा, नांदेड, बुलढाणा आणि चंद्रपूर झाल्यानंतर ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे, कारण की या सर्व जिल्ह्यांनाच सरकारने पात्र केलेले आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, 2ऱ्या नंबरची यादी आणि 3ऱ्या नंबरची यादी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला यादी सांगणार तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि त्वरित जे कामे तुम्हाला करायचे सरकार सांगतील ते कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशाच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.